नमस्कार मंडळी, आज बनवूया मस्त अशी झणझणीत काळ्या वाटणातली शेवग्याची भाजी, जी चवीला खूप भारी लागते आणि बनवायलाही खूप सोपी आहे। त्यासाठी इथं मी थोडीशी पूर्वतयारी करून घेतलेली आहे। इथं मुठभर कोथिंबीर, 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि इथं ना ओला नारळ मी किसून घेतलेला आहे। या जागी तुम्ही सुकं खोबरंसुद्धा घेऊ शकता। त्यानंतर मध्यम आकाराचा कांदासुद्धा पातळ चिरून घेतलेला आहे। इथं मी 4 शेवग्याच्या शेंगा घेतल्या होत्या। तर सुरुवातीलाच इथं मी 1 इंच लांबीचे असे काप करून घेतलेले आहेत, म्हणजेच तुकडे करून घेतलेले आहेत। खूप लहानही करायचे नाही आणि खूप मोठेही ठेवायचे नाही, मध्यम करायचे। आणि इथं एक शेंग मी तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवली होती। हे बघा, अशी थोडीशी शेंग कट करून घ्यायची आणि थोडंसे म्हणजे ठेवायची, म्हणजे त्याची जी साल आहे ना ती आपल्याला अशी व्यवस्थित काढता येते त्यासाठी। आणि संपूर्ण शेंग कट केली ना मग साल काढायला खूप अवघड जातं, त्यामुळे अशा पद्धतीने साल काढून घ्यायची। स्वच्छ शेवग्याची शेंग धुवून पातेल्यामध्ये घेतलेले आहे। आता यामध्ये ना 1-1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि मीठ घालायचं आणि हा शेवगा आपल्याला 70 ते 80% शिजवून घ्यायचा आहे। आता इथं तोपर्यंत मसाला तयार करून घेऊया। तर इथं लोखंडी तवा घेतलेला आहे आणि त्यावर आपण सुरुवातीला जो कांदा पातळ चिरून ठेवला होता तो घालायचा, थोडंसं तेल घालायचं आणि कांदा छान असा भाजून घ्यायचा। जर तुम्हाला तव्यात भाजून नसेल घ्यायचा तर तुम्ही डायरेक्ट गॅसवर जरी भाजून घेतला ना तरीसुद्धा चालणार आहे, पण इथं मी तव्यातच छान असं हे भाजून घेणार आहे। लोखंडी तव्यामध्ये मसाले भाजून घेतले की भाजीची चव खूप छान येते, त्यामुळे जरूर लोखंडी तव्यामध्येच मसाले भाजून घ्यायचे। आता इथं कांदा हलकासा भाजलेला आहे, लगेचच यामध्ये ओला नारळ देखील मी भाजून घेणार आहे। इथं मी ओला नारळ घातलेला आहे आणि त्यानंतर थोडंसं तेल घातलेलं आहे। लगभग एक छोटासा तुकडा होता, एका अंदाजे म्हटलं ना तर 1 पाववाटी किसलेलं हा ओला नारळ आहे। त्यानंतर थोडंसं तेल घालून छान असं परतून घेतलं। सुकं खोबरं असलं ना तर त्याला तेल घालण्याची गरज लागत नाही, का तर त्याला तेल सुटतं आणि ओल्या नारळामध्ये मॉइश्चर असल्यामुळे त्यामध्ये थोडंसं तेल घालून मी भाजून घेतलेलं आहे। आता इथं 1 चमचा धणे आणि 1 चमचा पांढरे तीळसुद्धा मी घातलेले आहेत, हे देखील यासोबतच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। गॅस हा मध्यम ठेवा। धणे आणि पांढरे तीळ छान असे एकत्रित मी भाजून घेतलेले आहेत। आता ते देखील कांदा आणि खोबऱ्यासोबत मिक्स करून घेतलं आणि यामध्ये ना सुरुवातीला मी 1 इंच आल्याचे तुकडे असे काप करून ठेवले होते, ते देखील यासोबत मी परतून घेणार आहे। आणि लसूणसुद्धा यासोबतच मी व्यवस्थित असा परतून घेणार आहे, म्हणजे याचा जो कच्चेपणा आहे ना तो निघून जातो आणि आपल्याला मसाला खूप वेळ भाजत बसण्याची गरज लागत नाही, म्हणजे ज्यावेळेस आपण भाजी फोडणीला देतो त्यावेळेस। आता हे सगळं व्यवस्थित भाजून थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटून घेणार आहे। मसाला शक्यता व्यवस्थित थंड करूनच वाटून घ्यायचा, म्हणजे तो व्यवस्थित वाटला जातो। त्यानंतर मुठभर कोथिंबीर यामध्ये घातली आणि थोडंसं पाणी घालून याचं वाटण तयार करून घ्यायचं। हे बघा, अगदी आपण चिकन मटनला जसं वाटण तयार करतो ना अगदी त्याच पद्धतीने हे वाटण मी तयार करून घेतलेलं आहे। आता हा शेवगासुद्धा व्यवस्थित असा शिजलेला आहे आणि मी गॅस बंद केलेला आहे। खूप जास्त इथे गाळ शेवगा शिजवायचा नाही आणि यामधलं पाणीसुद्धा मी टाकून देणार नाही, का तर हेच पाणी मी भाजीला वापरणार आहे। कढईमध्ये 1.5 चमचा तेल घातलेलं आहे आणि तयार केलेलं वाटण घालायचं आहे। आता यामध्ये तुम्ही सुरुवातीला थोडेसे खडे मसाले घालू शकता, जसं की तेजपान, जिरं वगैरे, पण मी जो साठवणीतला मसाला यामध्ये वापरणार आहे ना त्यामध्ये सगळ्या प्रकारचे खडे मसाले आहेत। आता इथं मोठ्या आकाराचा टोमॅटो होता, त्यामुळे अर्धा टोमॅटो आणि अगदी थोडंसं मीठ घालून हा मसाला व्यवस्थित असा परतून घेणार आहे। छान हा मसाला परतला ना की यामध्ये पावडर मसाले घालायचे। गॅस हा मध्यम ठेवायचा। तर इथं मी अर्धा चमचा साठवणीतलं काळं तिखट घालत आहे। हे खूप जास्त तिखट मसाला आहे, त्यामुळे इथं अर्धा चमचा घातलेला आहे। पाव चमचा हळद घालायची आणि कोणत्याही ब्रँडचा इथं तुम्ही मटण मसाला किंवा मीठ मसाला जो असतो तो घालू शकता। सुहानाचा किंवा एव्हरेस्टचा तुम्ही वापरला ना तर खूप छान टेस्ट येते। आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि यावरती ना झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटासाठी हा मसाला व्यवस्थित असा परतून घ्यायचा। मध्ये मध्ये झाकण उघडून पुन्हा याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, नाहीतर मसाला खाली करपू शकतो। तर तुम्ही बघू शकता मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे। याआधीमध्ये मी एकदा मिक्स करून घेतलं होतं, मस्त याला तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि मसाल्याचा जर सुगंध म्हणाल ना तर अगदी आपण नॉनव्हेज भाजी कशी बनवतो चिकन मटन अगदी तसा सुगंध येतो, खूप छान रश्श्याला चव येते। आता शिजवलेल्या शेवग्याच्या शेंगा सुरुवातीला यामध्ये घातल्या आणि तुम्हाला जेवढं पाणी लागतं आहे ना तेवढं पाणी तुम्ही, म्हणजे जो आपण शेवगा शिजवण्यासाठी जे पाणी वापरलं होतं त्यातलंच तुम्हाला जेवढं लागते तेवढं पाणी यामध्ये वापरू शकता, का तर त्यामध्ये चवही असते आणि त्यामध्ये खूप गुणधर्म देखील असतात, त्यामुळे तेच पाणी इथं मी वापरलेलं आहे। आता हे व्यवस्थित असं मी मिक्स करून घेत आहे आणि रस्सा तुम्हाला जितपत पातळ किंवा दाटसर आवडतो त्या अंदाजानेच पाणी घाला। तर इथं भाकरीसोबत खाण्यासाठी रस्सा हा पातळ असला की छान लागतो आणि कुस्करून खायलाही
भारी वाटतं. त्यामुळे इथं मी हलकासा पातळसा रस्सा ठेवलेला आहे. झाकण ठेवून 3 ते 4 मिनटासाठी हा रस्सा आणि शेवग्याच्या शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत. का तर शेवग्याच्या शेंगा मी 70 ते 80% शिजवून घेतल्या होत्या आणि उरलेल्या आपल्याला ह्या भाजीमध्ये शिजवून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही बघू शकता मस्त तर्रीदार झणझणीत काळ्या मसाल्यातला शेवगा खाण्यासाठी तयार आहे. भाकरीसोबत खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता, शक्यता ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान लागतो हा रस्सा. वरून भरपूर सारी कोथिंबीर घालायची आणि तयार आहे झणझणीत असा काळ्या मसाल्याचा शेवगा. रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून जरूर सांगा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर आज पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि रेसिपी कुठेही थोडी जर आवडली तर व्हिडिओलासुद्धा लाईक करा. आता इथे मस्त असं ताट वाढवून घेत आहे. हे बघा, अतिशय कमी वेळात आणि घरात जे साहित्य अवेलेबल आहे त्यामध्येच झणझणीत हा शेवगा मसाला बनवून तयार होतो. तर गरमागरम ज्वारीची भाकरी आणि झणझणीत असा काळ्या मसाल्यातला शेवगा जरूर रेसिपी ट्राय करा. मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.